नमस्कार. कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. माझं नाव स्वाती क्षीरसागर. हिरण्यगर्भ एक कादंबरी, कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची, भाग 8. सकाळच्या दुसऱ्या प्रहरी योगीराज गुहेबाहेर येऊन एका वृक्षाखाली बसले होते. भारतातील त्यावेळच्या गत 3-4 दशकांची परिस्थिती फारच खराब होती. परकीय यवनांनी व इतर शत्रूंनी सर्वत्र धुमाकूळ घातला होता. विशेषतः दक्षिण भारताचे यामुळे फारच नुकसान झाले होते. सनातन धर्माची ध्वजा परत एकदा फडकवण्याची वेळ आली होती आणि योगीराजांनी यावेळी सनातन धर्माकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले. इसवी सन 1378 उजाडले होते. योगीराजांना आपले श्रीपाद श्रीवल्लभ अवतारातील अंबिकेला दिलेल्या वचनाची आठवण होतीच आणि वेळ आली होती. इकडे दक्षिणेस करंजा नगरीत श्रीपाद श्रीवल्लभांनी आशीर्वचन दिलेल्या अंबिकेचा वाजसनेयी ब्राह्मण कुळात अंबा भवानी नावाने जन्म झाला होता. तिचे लग्न माधव सरस्वती नावाच्या ब्राह्मणांबरोबर होऊन ती संसारात नांदत होती. पूर्वजन्माच्या पुण्याईने याही जन्मात श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलेले शनी प्रदोष व्रत व पूजा नियमित करीत होती. काळ सरत होता. अंबा भवानीला आता दिवस गेले होते. प्रसूतीचा काळ जवळ येऊ लागला. योगीराजांना परत आपल्या अवतरणाची वेळ साधायची होती. अंबा भवानीला गतजन्मी दिलेल्या वचनाप्रमाणे आता योगीराज तिचे नवजात अर्भक होऊन जन्मले. हे बालक अग्नीच्याच फुल्लिंगाप्रमाणे तेजस्वी व अत्यंत आकर्षक होते. सामान्य जीव गर्भातून बाहेर येताच रडतात, परंतु हे बालक रडत तर नव्हतेच, पण ओंकाराचा उच्चार करीत होते. योगीराजांनी आपल्या नवीन अवताराची सुरुवात प्रणवोच्चाराने केली होती. माधव व अंबाभवानी चकित व हर्षोल्लासित झाले. बाळाचे नामकरण करून नरहरी असे नाव ठेवले. अंबाभवानी माया ममतेने बाळाचे संगोपन करू लागले. बाळ आता 6 वर्षांचा झाला होता, परंतु त्याला बोलता येत नव्हते. त्याला बोलता यावे म्हणून तंत्र मंत्र गंडे दोरे खूप उपाय झाले, परंतु नरहरी बोलायला तयार नाही. फक्त प्रणवोच्चार करायचा. बाळाच्या ओंकाराच्या मोहिनीने मुग्ध झालेल्या माता पित्यांच्या हृदयात आता काळजी दाटू लागली होती. एक दिवस अंबाभवानी बाळ नरहरीबरोबर बसली होती. तिचे मुखकमल म्लान झाले होते आणि कोमेजून गेले होते. बाळाच्या लक्षात आले की आई काळजीत आहे. त्याने धावत जाऊन अंगणात पडलेली लोखंडाची पहार आपल्या छोट्या हातांनी उचलली व सुवर्णाची करून आईच्या हातात दिली. योगीराजांच्या परिस्पर्शाने काहीही अघटित शक्य होते. आई विस्मयचकित झाली आणि माधव सरस्वतीला तिने घडलेला प्रकार सांगितला. बाळ नरहरी आईचा पदर ओढून खुणा करीत होता. माधव व अंबाभवानी नरहरीकडे पाहून लागले. नरहरी आईस व मला मुंडावळ्या बांध, डोक्यावर शेंडी ठेव, माझ्या हाती दंड दे, मला भिक्षा घाल, असे खुणावून सांगत होता. माधवास चिंता वाटू लागली. मुक्या मुलाचा व्रतबंध कसा करावा, लोक काय म्हणतील. तरीही अंबाभवानीच्या आग्रहावरून नरहरीच्या मुंजीची तयारी सुरू झाली. करंजा नगरीतील लोक हसत होते. मुक्या मुलाची मुंज कशी होते हे पाहण्यास खूप उत्सुक होते. मुंज थाटामाटात झाली. माधव सरस्वतीने बाळ नरहरीस गायत्री मंत्राची दीक्षा दिली. आता योगीराजांना अजून एक चमत्कार सर्वांना दाखवायचा होता. मुंज झाल्यावर बाळ नरहरी भिक्षावळीस उभा राहिला. अंबाभवानीने प्रेमाने ओंजळ भरून भिक्षा घालताच बाळ नरहरी 4ही वेदातील ऋचा म्हणू लागला. सारे कारंजा नगर एक अद्भुत व विलक्षण अशा अभूतपूर्व संवेदनांमध्ये न्हावून निघाले. असे सर्वजण अति आश्चर्याच्या धक्क्यातून सावराच्या आत बाळ नरहरी आईस म्हणू लागला, आई, तू मला माझ्याकडे भिक्षा मागण्यास सांगितलेस. तुझे वाक्य माझ्यासाठी मातृआज्ञा व ब्रह्मवाक्यच आहे. आता मी ब्रह्मचारी राहून घरोघरी भिक्षा मागेन. आता मला निरोप दे, कारण तीर्थयात्रेत जाऊन मला बराच वेदाभ्यास करायचा आहे. माता अंबाभवानीवर वीज कोसळल्यासारखे झाले. 16 वर्षाच्या शिव आराधनेनंतर जन्मलेला पुत्र सोडून जातो म्हणत होता. तिला मूर्छा आली. नरहरीने आईस सावध केले. योगीराजांनी आता तिला पूर्वजन्मेचे स्मरण देऊन नरहरीच्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन दिले. तरीही तिचे आईचे हृदय मुलगा सोडून जाणार या कल्पनेने कळवळले होते. आईची समजूत काढण्यासाठी नरहरीने अजून 1 वर्ष करंजा नगरीत राहण्याचे मान्य केले. तरीही आईच्या मनात एकुलता एक पुत्र तीर्थाटनाला जाणार असा विचार घोळत असल्याने बाळ नरहरीस अंतर्ज्ञानाने समजले होते
त्यांनी आपली अमृत नजर प्रेमपूर्वक मातापित्यांवर टाकली. कारंजा नगरीतील या आपल्या अल्पावधीच्या वास्तव्यातही बाळ नरहरीच्या अपूर्व प्रज्ञावैभवाची ख्याती पसरू लागली. देशोदेशीच्या जिज्ञासू विद्वानांचा मेळा बाळ नरहरीकडे शिकण्यासाठी, ज्ञान जाणून घेण्यासाठी जमू लागला. माधव व अंबाभवानीस पुढच्या 1 वर्षात जुळे संतान प्राप्त झाले. आता नरहरीने निश्चय केला होता. तो आईस म्हणाला, आई, तू केलेल्या 16 वर्षांच्या शंकराच्या आराधनेने माझा तुझ्या पोटी अवतार झाला. मी आता बद्रीवनात जाण्यास निघतो. पुन्हा 30 वर्षांनी मी सगळ्यांना भेटण्यास कारंजा नगरीस येईन. आता मात्र मला निरोप द्यावाच लागेल. आता क्षणाचाही विलंब न करता बाळ नरहरीस बद्रीवनात जाण्यासाठी निघायचे होते. नरहरी तीर्थाटनाला निघाला ही वार्ता संपूर्ण कारंजा नगरीत पसरली. लोकांचे लोंढेच्या लोंढे माधव व अंबाभवानीच्या घराकडे लोटले. त्यात सर्वसाधारण आर्त, ज्ञानी, वैरागी, योगी, सिद्ध सर्वांचा समावेश होता. माधव, सरस्वती व अंबाभवानी बरोबर हे समस्त जन व संपूर्ण कारंजा नगरी बाळ नरहरीस निरोप देण्यास वेशीपर्यंत आले. बाळ नरहरीने मातापित्यास वाकून नमस्कार केला व त्यांचे आशीर्वाद घेतले. समस्त जमलेले जनांचे शुभचिंतून वेशीबाहेर पाऊल ठेवले. सर्वजण दुःखाचे आवंडे गिळत होते. परंतु अग्नीचे सौंदर्य किंवा विजेचे लावण्य कधीही विलोभनीय वाटले तरी त्याची जवळीक साऱ्यांनाच कशी पेलवेल, नाही का? श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भाग 8 समाप्त. धन्यवाद.